Hare
हरिचा दासा आम्हा हरिचा दासा साई आम्हा हरिचा दासा साई आम्हा हरिचा दासा साई वयनाई त्रैलोकी वयनाई त्रैलोकी वयनाई त्रैलोकी वयनाई त्रैलोकी वयनाई त्रैलोकी वयनाई त्रैलोकी देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे Bye.
गम पनि सानि ध पद म पग सगम पम 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 ग मग रे रे धनि सा रे सा नि ध गम पम गम पम गम पनि धनि पद म पग म पम गम ग रे धनि धनि ध उ ग बि कोडे पम गम पम पम पद 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 पम गम पनि धनि पद म पग म पनि ध गम पनि ध गम पनि सा 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 गो ग बि कोडे नि ध ग ग ध ग म गम प म पनि नि पनि ध पनि ध पनि ध पनि ध नि 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 ध Uga
पखवाज वीणा वीणा बापू वीणा विठाल कार्यकर्ता स्पेशल बसलेला माझा नाही का आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रिलोकी देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट जैसा केला तैसा होई दावे सोय धरुणी देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट तुका म्हणे असू सुखे गावो मुखी विठोबा देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट विठाल महायोग विठे भीमरत्यम वरम पुंडरीकाय धातु मनेंद्रे समागते तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भज पांडुरंग पांडुरंगा करू प्रथम नमन 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 हे दुसरे चरण संगतिया दुसरे चरण संगतिया जाजा कृपादान जसे चालू करू जाजा कृपादान जसे चालू करू उतर चरण संगातिया कृपादान कधी विचारू कृपादान कधी विचारू हे पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संगतिया दुसरे चरण संगतिया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे दुसरे चरण संगातिया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुगा नमो सद्गुरु तुगया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सचिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती रायगडी मंदिरी वसे माझा राया रायगडी मंदिरी वसे माझा राया चरणासे अर्पितो अजन्म ही काया ज्याची ख्याती जोडली जगदंबेसे प्रथम वंदितो तुम्हा छत्रपतीसे जरा पुढे पुढे सरका ना पहिला म्हणतो सरका पुढे सरका पुढे सरका जागा आहे बघा पुढे पुढे सरका पुढे हे बघा पाठीमागे बसलेले पुरुष मंडळी हे बाबाच्या जवळ रिकामी जागा ठेवली काय भरून काढा चला काय होते किडे पडतात अंगावर पडतात मग इकडे सारखा इकडे जागा आहे बघा नाही सगळीकडेच किडे आहेत बघा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट प्रस्तुत प्राप्त प्रसंगे प्राप्त स्थळी कीर्तन रूपे सेवेसाठी निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कळसस्थानी असणारे देहू निवासी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय त्या तुकोबारायांचा संपूर्ण विश्वाला चंद्रभागा मातेप्रमाणे पावन करणाऱ्या अभंग संहितेमधील 4 चरणाचा अभंग आजच्या कीर्तन निरूपणासाठी निवडलेला आहे। या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय सर्वसामान्य माणसांच्या जीवनामध्ये आणि संतांच्या जीवनामध्ये काय फरक आहे तो फरक प्रतिपादन करतात। विठाल कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा परिहार देणं अत्यंत गरजेचं आहे, किंबहुना ते वक्त्याचं कर्तव्य आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही। सालाबाद प्रमाणे चालू असलेला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह
आणि या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये आजची ही कीर्तन रूपी सेवा माझ्या वाट्याला आली, मी माझं परमभाग्य समजतो. या कीर्तनासाठी उपस्थित असणारे परमपूज्य आदरणीय महंत गोवर्धन गिरीजी महाराज बाबा सुद्धा आज कीर्तनासाठी उपस्थित आहेत. महाराजांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो. हरिभक्त परायण काशीनाथ महाराज मोरे, विनायक महाराज वाघ, दिलीप महाराज डहाळे सर या सर्वांच्या मार्गदर्शनाने चालू असलेला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह. या कीर्तनासाठी विशेष ज्यांच्या सर्वांचीच गायनाची साथ लाभली असे महाराष्ट्रातील सर्वच नामवंत कीर्तनकार महाराज, संगीत अलंकार संगीत विशारद महाराज मंडळी, परमस्नेही परममित्र आदरणीय आमचे बाबासाहेब महाराज बगाटे महाराज सुद्धा आज कीर्तनासाठी उपस्थित आहेत. हरिभक्त पारायण संगीत अलंकार संगीत विशारद ज्ञानेश्वरजी महाराज बाबा सुद्धा कीर्तनासाठी उपस्थित आहेत. परमस्नेही परममित्र आदरणीय संगीत अलंकार संगीत विशारद गोपाल महाराज आज कीर्तनासाठी उपस्थित आहेत. हरिभक्त पारायण संगीत अलंकार संगीत विशारद दीपक महाराज कुठे हा असे का वय जास्त झाल्यामुळे होते तसं मला चष्मा लागलेला आहे आज काढून ठेवला नाही का. आमचे दिलीप महाराज सुद्धा कीर्तनासाठी उपस्थित आहेत. महाराजांना सुद्धा मनापासून धन्यवाद. परमस्नेही परममित्र आदरणीय संगीत अलंकार संगीत विशारद आमचे ऋषिकेशजी महाराज पांचाळ सुद्धा आज कीर्तनासाठी उपस्थित आहेत. त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देतो. फक्त कीर्तनात आपण टाळ्या वाजवायच्या असल्या तर मोकळ्या मनानं वाजवा, उगाच आपल्या कुचक्यावर हे आशा वाजवू नका, मोकळ्या मनानं टाळ्या वाजवायच्या. बघा काल मी साताऱ्याला कीर्तनाला गेलो होतो, एका म्हातारीने म्हणलं टाळी वाजव ना, म्हातारी म्हणे गप्पा त्यासारखे लय महाराज आले तर माझ्या समोर मेलेत. संतोष बा कीर्तन झाल्याच म्हातारी गचकली. कीर्तन झाल्यावर जर तुम्हाला तुमचे तिकीट काढायचे नसतील प्रसाद खाण्याच्या आत तर कीर्तनात वाक्य कळाल्यावर टाळ्या वाजवा. विठाला ऋषिकेशजी महाराज आज कीर्तनासाठी उपस्थित आहेत. त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देतो. परमस्नेही परममित्र आपल्या भागाचं वैभव म्हणून ज्यांना ओळखलं जातं, मृदंग क्षेत्रातलं एक मोठं नाव, मृदंग सम्राट परमस्नेही परममित्र आदरणीय आमचे संतोषजी महाराज दीक्षित आज कीर्तनासाठी उपस्थित आहेत. महाराजांसाठी एकदा आपल्या जोरदार टाळ्या वाजू द्या. तसेच नाद ब्रह्मा आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेचे सर्व विद्यार्थी महाराज मंडळी त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देतो. इकडनं आप्पा हे सर्व माझ्यावर नितांत प्रेम करणारी महाराज मंडळी आज कीर्तनासाठी उपस्थित आहेत. ज्यांच्या माध्यमातून आज आपल्या सुरेगावची ही कीर्तन रूपी सेवा माझ्या वाट्याला आली. परमस्नेही परममित्र आदरणीय आमचे शंकरराव वाबळे शंकर भाऊंच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा योग आला. तुम्ही सर्व गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ तरुण मित्र मंडळी, भाऊंचं नाव काय, दीपक दादा, तुमच्या सर्वांच्या प्रेमाच्या पोटी या ठिकाणी येण्याचा योग आला. त्या निमित्तानं आपल्या सर्व मायबाप श्रोत्यांचं मला दर्शन झालं, मी माझं परमभाग्य समजतो. एकदा या तरुण महाराज मंडळीसाठी आपल्या टाळ्या वाजू द्या. बघा गावागावातली पोरं डीजेच्या पुढे नाचतात, मोकळी होतात, पण महाराज आज संतोष महाराजांच्या संस्थेतील विद्यार्थी ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या मृदंगाच्या ताळावर नाचतात. ही आनंदाची गोष्ट आहे. बघा नाहीतर आजकाल आपल्या तरुण पोरांच्या समोर गोपाळ महाराज तरुण पोरांचा जर विषय आपण डोळ्यासमोर घेतला तर असं वाटतंय आपल्या महाराष्ट्रातील तरुण पोरं व्यसनापासून जर दूर ठेवायचे असतील तर तुम्हाला एकच काम करावं लागेल. एकतर तुमच्या मुलाला ज्ञानोबाराय तुकोबारायचा वारकरी बनवावा लागेल, नाहीतर त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा, धर्मवीर संभाजी महाराजांचा मर्द मावळा बनवावा लागेल. ही गोष्ट जर आपण हातामध्ये घेतली तर नक्की मला असं वाटते सर आपला धर्म टिकल्याशिवाय राहणार नाही. या कीर्तनासाठी उपस्थित असणारे आपण सर्वच आपल्या सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होतो आणि ज्यांच्या साऊंडमधून आमच्या सगळ्यांचा आवाज तुमच्या पर्यंत स्पष्ट पोहोचतो असे आमचे शिष्टीमाले दादा, त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. आता 2 तास मस्त निवांत चालू द्या. विठ्ठल वाजलेले आहेत बघा आता 8 वाजले ना, आपल्याला 9 वाजता कीर्तन संपवायचंय बरं का दिलीप दादा. किती वाजता संपवायचंय? तुम्ही बोलत जरा कीर्तनात, मला नाही का बोललं का जरा बरं वाटतंय, नाही बोललं का असं वाटतं मी दाब्याच कीर्तन करायला लागलो का काय. ऐका, कीर्तनात मोकळ्या मनानं बसा, 1 तासभर कीर्तन करायचे आणि काहीतरी असा आगळा वेगळा आनंद घरी घेऊन आपल्याला जायचंय. त्या दिवशी सहज म्हणलं कीर्तनात काहीतरी चांगलं घरी घेऊन जा, चांगलं घरी घेऊन जा बाबा. एका जणानं मग चप्पल घरी घेऊन गेलं, तेव्हापासून मी कीर्तनात चप्पलच घेऊन जाईन. दीक्षित महाराज काय करावं महाराज, घेतली होती इकून तिकून बाबा 500ची, ती चोरीला गेली, तेव्हापासून ठरवलं चप्पल गाडीच्या खाली काढायची नाही. अहो एका बाईला सहज इच्छा झाली होती महाराज आमच्या घरी जेवायला यावा, तिच्या घरी काहीच नव्हतं, ती म्हणली महाराज आमच्या घरी जेवायला या. महाराज तिच्या घरी जेवायला गेले, तिनं सांगितलं मस्त 2 तासानंतर दीक्षित दादा पंचपक्वान्नाचं ताट घेऊन बाई समोर आली जेवायला दिलं. महाराज जेवत होते, गुलाबजाम खाल्ले, 40 गुलाबजाम खाल्ले त्यांनी. 40 गुलाबजाम खाल्ल्यावर वाघ महाराज सहज महाराज म्हणले ताई खूप सुंदर गुलाबजाम झाले. बाई म्हणे महाराज हा तुमच्याच पायाचा प्रसाद आहे.
नाही कळालं तुम्हाला? पुढे सांगतो ऐका. त्या बाईनं महाराजाचा बूट इकला आणि महाराजाला गुलाबजाम खाऊ घातला. हा, असले माणसं खतरनाक असतात. त्याच्यामुळे चला पुढे आता ऐका. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. अभंग 4 चरणाचा आहे. या अभंगातून श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा आम्हाला सर्वसामान्य माणसांच्या जीवनामध्ये आणि संतांच्या जीवनामध्ये काय फरक आहे तो फरक प्रतिपादन करून सांगतात. विठ्ठल आज आपल्या जीवनामध्ये योगायोग आहे बघा. आज हिंदवी स्वराज्याचा आराध्य देव शिवछत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सुद्धा स्थितीप्रमाणे आपण साजरी करत असतो. फक्त तुमच्यासाठी एक वाक्य बोलेल, लक्षपूर्वक ऐका. टाळ्याचा कडकडाटा होऊ द्या. धार चढे तलवारीची गर्जते शिवगर्जना, धार चढे तलवारीची गर्जते शिवगर्जना, भगव्याचा जोश ललकारी तो गगना, महाराष्ट्राच्या मातीत रुजले शिवपराक्रमाचे सोहळे, परंपरा इतिहासाचे राखतात या सुरेगावची ही मर्द मावळे, ही मर्द मावळे. विठाल अभंगाचा विचार करत असताना नंतर थोडासा आपण महाराजांच्या चरित्राचा सुद्धा विचार करणार आहोत. पण वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आपण थोडासा अभंगाचा विचार करणं खूप महत्वाचं असतं. नाहीतर मग नंतर लोक म्हणत असतात कोण बोलवलं होतं त्याला. नंतर आम्ही गेल्यानंतर म्हणतात लोक कोण बोलवलं होतं त्याला. अख्खं इथून बोंबलत होतं, काय उपयोग झाला नाही. म्हणून महत्वाचा मुद्दा आहे, पहिले अभंग सोडतो नंतर तिकडे शिरतो. विठाल आता ऐका. सर्वसामान्य माणसं आणि संत दीक्षित दादा बाह्य दृष्टीने पाहिलं तर संत आणि माणसं दिसायला सारखेच. गोपाल महाराज बाह्य दृष्टीने जर आपण संतांकडे पाहिलं आणि माणसांकडे पाहिलं तर आपल्याला फरक जाणवतो का? अय सुरेगाव, आपल्याला फरक जाणवतो का? नाही जाणवत. ऐका, बाह्य दृष्टीने पाहिलं तर आपल्याला डोळे त्यांना डोळे, आपल्याला कान त्यांना कान, आपल्याला तोंड त्यांना तोंड, आपल्याला नाक त्यांना नाक, आपल्याला हात त्यांना हात, आपल्याला बोट त्यांना बोट, आपल्याला पाठ आहे त्यांना पाठ आहे, आपल्याला पोट आहे त्यांना पोट आहे, आपल्याला हातपाय त्यांना हातपाय. बाह्य दृष्टीने पाहिल्याच्या नंतर दोघांच्या जीवनामध्ये अजिबात फरक जाणवत नाही. आता दुसरा मुद्दा महत्वाचा ऐका. आपण लग्न करतो का नाही? तुम्ही ब्रह्मचारीत का सगळे? होय आप्पा ब्रह्मचारी सगळे? नाही ना. ऐका, आपण लग्न करतो का नाही? बोला जा. ए सुरेगाव, आपण लग्न करतो का नाही? करतो. संत लग्न करतात, आपल्याला मुलं होतात, संतांना मुलं होतात. आपली मुलं लहानाची मोठी, संतांची मुलं लहानाची मोठी. आपले 5वीला संतांचे 5वीला, आपले 10वीला संतांचे 10वीला, आपले कॉलेजला संतांचे कॉलेजला, आपले डिग्र्या कमवतात, संतांचे डिग्र्या कमवतात. आपण पोरांचे लग्न करतो, संत पोरांचे लग्न करतात. आपल्याला सुना येतात, त्यांना सुना येतात. आपल्याला नातू होतात, त्यांना नातू होतात. आपले नातू कीर्तनाला येतात, त्यांचे नातू कीर्तनाला येतात. आपले नातू लहानाचे मोठे, त्यांचे नातू लहानाचे मोठे. आपले नातू शाळेत, त्यांचे नातू शाळेत. आपले नातू 5वीला, संतांचे नातू 5वीला. आपले 10वीला, त्यांचे 10वीला. आपले कॉलेजला, त्यांचे कॉलेजला. आपले डिग्र्या कमवतात, त्यांचे डिग्र्या कमवतात. आपण नातांचे लग्न करतो, संत नातांचे लग्न करतात. आपल्याला नात सुना येतात, त्यांना नात सुना येतात. चालू द्या सकाळपर्यंत. बाह्य दृष्टीने पाहिल्याच्या नंतर महाराज म्हणतात वाघ बाबा दोघांच्या जीवनामध्ये अजिबात फरक जाणवत नाही. पण महाराज तरी सुद्धा महाराज म्हणतात दोघांकडे पाहत असताना तुम्ही समान नजरेनं बघू नका, समान नजरेनं बघू नका. काय फरक आहे? म्हणून तर महाराज म्हणतात संत नवती जगा मानसाच्या सारी, संत नवती जगा मानसाच्या सारी, संतनवती जगा मानसाच्या सारी, संतनवती जगा मानसाच्या सारी, संतनवती जगा मानसाच्या सारी, संतनवती जगा मानसाच्या सारी, समुद्र नदी नवे पैदा संतनवती जगा मानसाच्या सारी, संतनवती जगा मानसाच्या सारी.
प्रमाण दिलं बघा. प्रमाण तुम्हाला आवडलं का नाही? हा हा हे बघा आपल्याला जेवण आहे ना नंतर आहे ना. सुरेगावकर आपल्या सगळ्यांना जेवण नंतर आहे ना. मग कीर्तनात एखादं प्रमाण चांगलं ऐकल्याच्या नंतर टाळ्या वाजवता ना बिचारे हो. हा कमीत कमी आमच्या गायणाऱ्याला वाजवणाऱ्याला आणि कीर्तनकाराला जर आनंद भेटला पाहिजे. नंतर तर आनंद होणारच आहे त्याच्यात काही शंका नाही. फक्त लक्षपूर्वक ऐका. 5Gच्या रेंजमध्ये कीर्तनात बसा. फक्त आपल्याला एखादं प्रमाण आवडलं कीर्तनात काही आवडलं ना मस्त कडकडून टाळ्याचा वर्षाव करायचा. कारण का कीर्तन हे एकच क्षेत्र असं आहे का जिथं माणूस बिनधास्त टाळी वाजवू शकतो. दुसरीकडे टाळ्या वाजवा 10ची नोट हातावर घ्या. म्हणून काय करायचं कीर्तनात मजबूत टाळी वाजवायची. दुसरीकडे टाळ्या वाजवायची वेळ येणार नाही. विठाल महाराज संत नव्हती जगा मानसाच्या सारिखे. माऊली दादा त्या दिवशी मी कीर्तनाला गेलो. महाराज काल्याचा अभंग होता. दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख त्याचं ध्रुवपद खूप गोडे. रंगनी रांगत गुलगुला बोलत. माग एक म्हातारं उभं होतं जोरात म्हणलं रंगनी रांगत गंगूला बोलत. त्या गंगूची इथं काही गरज होती का पोरांनो? काही होतं का गरज? अजिबात गरज नाही. बरं कीर्तनाला आलेले सज्जन माणसं हातवर करा बरं. एकटेच बाबा आहेत बघा. कीर्तनाला आलेले सज्जन सुरेगावकर कीर्तनाला आले सज्जन माणसं हातवर करा बरं. बरं जाऊ द्या दुर्जन माणसं हातवर करा बरं. आहे कोणी? अहो आपण धड तर सज्जन नाही ना आपण दुर्जन सुद्धा नाही. आपण मध्येच आहे महाराज. धोबी का कुत्ता घर का ना घाट का. कारण का आपण धड तर परमार्थ करत नाही आणि प्रपंच सुद्धा करत नाही. बरं कीर्तनाला आलेले सगळे लोक कीर्तन संपलं तुम्ही घरी जाण्याकरता निघाले. जात असताना तुमचं घर 50 फुटावरती आलं. तुमच्या घराच्या बाहेर तुम्हाला 2 मूर्त्या दिसल्या. एक मूर्ती आहे रामाची आणि एक मूर्ती आहे रावणाची. तुम्ही कोणाची घेणार? कोणाची घेणार? कोणाची घेणार? बोला तुम्ही कोणाची घेणार रे? कोणाची? रामप्रभूंची मूर्ती घेणार. आता गंमत आहे का रामप्रभूची मूर्ती आहे दगडाची आणि रावणाची आहे सोन्याची. आता कोणाची घ्याल? खोटं बोलाल तर कीर्तन झाल्या झाल्या मराल. मला तुम्ही सांगा. अहो आपण सहज म्हणू पांचाळ महाराज तो सोन्याचा रावण उचल आणि घरात ठेव. दगडाचा राम तिथे रस्त्यात ठेव. त्याची आपल्याला काही गरज नाही. बरं कीर्तनाला आलेल्या महिला मंडळ मला तुम्ही सांगा तुमच्या गळ्यातलं सोनं श्रेष्ठ आहे का आमच्या गळ्यात असलेल्या माळी श्रेष्ठ आहेत? काय श्रेष्ठ आहे? काय श्रेष्ठ आहे? ऐकलं ना तुम्ही दीक्षित महाराज? काय श्रेष्ठ आहे? माळी श्रेष्ठ आहे. मग कीर्तन झाल्यावर सगळ्यांनी माझ्या दर्शनाला या. कानातलं गळ्यातलं सगळं इथं ठेवा नंतर घरी जा. असंच काल कीर्तनात म्हणालो बाबा मी. तर एका बाईनं मला 3 तोळ्याचं गंठण आणून दिलं महाराज. मी म्हटलं बरं झालं आता महिनाभर कीर्तन करायची गरज राहिली नाही. किती फिरवा 10,000 नको म्हणलं चला आता बरं झालं. पण कीर्तन झाल्यावर तिला दंडवत घातला. म्हणलं ताई तुझं हे 3 तोळ्याचं गंठण घरी घेऊन जा. ताई म्हणे महाराज राव द्या तुम्हाला. एवढं प्रेमाने मी तुम्हाला दिलं राव द्या राव द्या. मी म्हटलं ताई तुमच्या पाया पडतो हे मला देऊ नका. ती बाई म्हणे महाराज घे गप. अख्ख्या नगर जिल्ह्यात 10 वर्ष झाले कोणता सोनार त्याला मोडीत घेत नाही म्हणून तुला दिलं. कुठे यांच्या नादाला लागता काय का नाही. हा हे त्याच्यामुळे सांगलं फाटक्या नोटा आमच्या पाकिटात. सावध करून दिलेलं बरं. विठाल आता गंमत आहे का महाराज म्हणतात आहे का संत नव्हती जगा मानसाच्या सारिखे. 2-3 उदाहरणं तुम्हाला सांगतो लक्षपूर्वक ऐका. महाराज म्हणतात कोकिळा आणि कावळा शेजारी शेजारी बसले. तर आपल्याला कळतं का कोणती कोकिळा आणि कोणता कावळा आहे? नाही कळत. का कळत नाही? महाराज दोघांचा रंग कसा आहे? काळा आहे. गोपाळ महाराज दोघांचा रंग काळा असल्यामुळे दादा आपल्याला कळत नाही दोघांच्या जीवनामध्ये काय फरक आहे. पण महाराज दोघांच्या जीवनात एक परीक्षा सांगितलेली आहे. कोणती परीक्षा आहे? 8:15 वाजले पुढे सांगा. म्हटले दोघं जर शेजारी शेजारी बसले दोघांचा रंग जरी काळा असेल तरी सुद्धा गायती कोकिळा वसंतेची. वसंत ऋतू आला का कोकिळा गायन करते आणि कावळा केव्हाही गातो. वसंत ऋतू आला का कोकिळा ती कोकिळा आणि कावळा तो कावळा. आता दुसरं उदाहरण माऊली महावैष्णव ज्ञानोबा देतात. हंस आणि बगळा शेजारी शेजारी बसले तर आपल्याला कळत नाही कोणता हंस आहे आणि कोणता बगळा आहे. तुम्ही म्हणाल महाराज मग दोघांमध्ये काही परीक्षा आहे का? आहे ना परीक्षा. दूध पाणी एकत्र करून तुम्ही हंसा पुढे ठेवा. हंस पाणी पाणी पितो आणि दूध दूध सोडून देतो. काय होतंय? काय करतो हंस? हंस काय करतो? बरोबर ना. पाणी पाणी पितो आणि दूध दूध सोडून देतो. वा आप्पा बरं झालं आता थाप टाका आमच्या पाठीवर. ऐका
महाराज दिलदार माणसं आहेत. कारण या गावात मी एकदा आलो होतो पहिल्यांदा, खूप दिवस झाले. शंकररावचं माझी ओळख बऱ्याच दिवसापासून आहे, पण त्या बरे लॉकडाऊनच्या अगोदर आलो तेव्हा मी बारीक होतो. आता जरा मोठा झालो, म्हणजे बाकी काय नाही झालं, यानं मोठा झालो, बाकी कशाला नाही मोठा झालो. ऐका, महाराज म्हणतात दोघांचा रंग जरी पांढरा असेल तरी दोघांमध्ये एक फरक आहे. कोणता? दूध पाणी एकत्र आले वर्मजानी जो पार वर्मजानी जो कितीही दिसायला जरी सारखे दिसत असतील तरी सुद्धा दोघांमधली ओळख पटवण्यासाठी त्याला काय असावी लागते? पारख असावी लागते. म्हणून पारख असणं खूप महत्वाचं आहे. नाहीतर काय नुसते पारखी असतात पण पारख नसते. म्हणून जुन्या काळात लोक म्हणत होते पोरगी पाहायला जाताना म्हातारं सोबत नाही. कोणाला सोबत नाही? म्हातारं सोबत नाही. कारण त्या म्हाताऱ्याला कसं असतं? पारख असती. कारण आता मित्र गेले, ज्याला पाहायला जायचं ते तसंच राहिलं, शेजारच्याच पोरग पसंत आलं, काय हाणून घ्यावा. तेव्हापासून मित्र जात जाऊ नका रे. ज्याचं लग्न आहे त्यानं एकट्यानंच जायचं, म्हातारं सोबत न्यायचं. म्हणजे म्हाताऱ्याला पोरगी पसंत करत नाही, तुमचं लग्न झाल्याशिवाय राहत नाही. बिडाळ पारख असल्याशिवाय काही होत नाही. दूध पाणी एकत्र आलं का हंस तो हंस आणि बगळा तो बगळा. तिसरं उदाहरण आहे बघा. महाराज म्हणतात लांबून पाहिल्याच्या नंतर गारा हिऱ्यासारख्या चमकतात. पण कुठपर्यंत चमकतात हो? जोपर्यंत घनाची आणि आयरनीची गाठ पडत नाही तोपर्यंत गारा हिऱ्यासारख्या चमकतात. आमच्या विदर्भात एक म्हण आहे बघा गोपाल महाराज, दूर से देखा तो हीरा चमक रहा था, पास जाकर देखा तो टकला ना हारा था. ही आमच्या विदर्भातली म्हण आहे का. लांबून पाहिल्याच्या नंतर गारा या हिऱ्यासारख्या चमकतात. पण कुठपर्यंत चमकतात हो? जोपर्यंत घनाची आणि आयरनीची गाठ पडत नाही तोपर्यंत गारा हिऱ्यासारख्या चमकतात. एकदा हिऱ्याची आणि आयरनीची घनाची गाठ पडली का मग महाराज काय म्हणतात? हिरा तुम्ही आयरनीवर ठेवा, वरून घनानं मारा, हिरा फुटत नाही. घन ठेविता ऐरणी वाचे मारे ताजो गणे वाचे मारे ताजो गणे तोचे मोल पावे करा तोचे मोल पावे क्या बात आहे. वा, आनंद आला का नाही बघा बरं. हा, बाकी कोणाला काही कळालं नाही महाराज, फक्त आपल्याला आनंद आला. गोपालदा अजिबात नाही हो, टेन्शन नाही घ्यायचं, एकदम रिलॅक्स राहायचं. मला तरी काय येतंय, पण चालतंय ना महाराज, सगळ्यांचं चालतंय ना, काही अडचण आहे का? आहे का? प्रेमाची माणसं आहेत आणि दिलदार माणसं आहेत, बिनधास्त राहायचं, काही अडचण घ्यायची नाही. कुठचं काय चाललं होतं आपलं? ह्या हिरा आयरनीवर ठेवला. बऱ्याचशा हिऱ्यांना बाबा सर, बऱ्याचशा हिऱ्यांना काय चाललं हे सुद्धा कळत नाही. लक्षपूर्वक ऐका. महाराज म्हणतात हिरा आयरनीवर ठेवा, वरून घनानं मारा, हिरा फुटत नाही. आयरनीत घुसतो गोपाल महाराज पण हिरा फुटत नाही. काही शास्त्रज्ञ कीर्तन झाल्यावर शोध लावतील, महाराज हिरा फुटला नाही, आयरनीत घुसला. काढायचा कसा न वापरायचा कसा? अजिबात टेन्शन घेऊ नका. घराच्या बाहेर हिरा कितीही छाती काढून फिरला तरी
घरी आल्यानंतर आपल्या हिऱ्याची मांजर करायची कशी हे प्रत्येक हिरकणीला माहिती असतं. हा, त्याच्यामुळं बाकीच्या हिऱ्याने अजिबात ताण घ्यायचा नसतो. हिरा ऐरणीवर ठेवा, हिरा फुटत नाही. घणाची आणि ऐरणीची गाठ पडली का हिरा तो हिरा न गारा त्या गारा. दूध पाणी एकत्र आलं का हंस तो हंस आणि बगळा तो बगळा. वसंत ऋतू आला की कोकिळा ती कोकिळा आणि कावळा तो कावळा. तसं ज्ञानोबाराय तुकोबारायांचा समाधी सोहळा, बीज उत्सव आणि जगाच्या मालकाची वारी आली का संत ते संत, माणसं ते माणसं. हो, महाराज म्हणतात ह्याच्यातच माणसाच्या जीवनातला सगळ्यात मोठा फरक आहे. आणि दुसरा एक फरक सांगतो ऐका. तुका म्हणे तैसे संत आणि जन दोन्हीशी समान भजू नये. महाराज म्हणतात तैसे म्हणजे कैसे, कोकिळा आणि कावळा जैसे, संत आणि जन तैसे. हिरा आणि गारा जैसे, संत आणि जन तैसे. हंस आणि बगळा जैसे, संत आणि जन तैसे. असायला सारखे, दिसायला सारखे, पण क्रियेन वेगळे. आता ऐका, महाराज म्हणतात संतांच्या जीवनामध्ये, माणसांच्या जीवनामध्ये सगळ्यात मोठा एक फरक आहे. कोणता फरक आहे महाराज? माणसाच्या जीवनात जन्म मृत्यू नावाचं भय आहे आणि संतांच्या जीवनामध्ये जन्म मृत्यू नावाचं भय नाही. कारण का? त्या अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरीश भगवान परमात्मा, त्या भगवंताचे ते दास झालेले आहेत. अभंगाचं प्रथम सोप्या भाषेत सांगू का? आपल्या घरात कामाचा दाब जास्त झाल्यावर घरातली मांजर सासूवर धावून जाते का नाही मला सांगा. आता तरी कळालं असेल. नाही कळालं? अजून सोपं सांगू का? नाही, याच्यापेक्षा सोपं काहीच सांगायचं नसतं महाराज, नाहीतर दगडे येत असतात. ऐका, कीर्तनाला आलेल्या किती सुना अशा आहेत उद्या सकाळी उठल्यानंतर सासूला कडकडून मिठी मारतात. अय सुना हो, किती सुना अशा आहेत ज्या सकाळी उठल्यानंतर सासूला कडकडून मिठी मारतात. दीक्षित महाराज मारतात पण मिठी नाही, मारतील पण मिठी नाही. उद्यापासून चालू करा. जिची सासून सून कीर्तनाला आली असेल तिनं देवाच्या मंदिरात जा, भगवान शंकरासमोर जा आणि सासूला अशी कडकडून मिठी मारा. आणि जिची सासू आता कीर्तनाला आली नसेल तिनं कीर्तन संपल्यावर घरी जायचं, रिकामं जायचं नाही. प्रसाद खायचा नंतर घरी जायचं, कारण आज आप्पाची पंगत आहे का नाही. ती मा एक मित्र होता नाही का, आप्पाची गाडी आली ना, आली ना आप्पा कंपनीची गाडी आली ना, मग मित्र गेला महाराज त्यांच्या मामाच्या घरी. त्याचे मामा आहेत पुण्याचे नगरसेवक. खोकलू नको ए, कोरोना येईल. ऐका, मामाच्या घरी गेला आणि त्याचे मामा काय म्हणते, ती गाडी पाहिली ते म्हणले आप्पाची गाडी वाटते. हा कसं म्हणतो, नाही नाही आप्पाची गाडी नाही, माझ्या मित्राची. नंतर त्याला कळालं ही आप्पा कंपनीची गाडी. तो म्हणला मला गाडीवरच बसू वाटाना.
आता एवढी चव गेल्यावर कोण बसीन? तुम्ही पण ऐकायचं नाही. तुम्ही म्हणायचं तुमची सासू अशी घरी झोपलेली असेल, टी व्ही चालू असेल, नातू समोर झोपलेला असेल, टी व्ही पाहत असेल, तुम्ही जोरात जायचं आणि म्हणायचं आत्या. तुम्ही आत्याच म्हणता ना. आता एक नवीन पद्धत आली बघा, सासूला आई आई म्हणायचं आणि म्हातारी कधी मरती हे सुद्धा माघारी म्हणायचं. आत्या उठा. म्हातारी म्हणाली हे बघ, दुपारी आपल्या दोघीच्या भांडणाचा आनंद अख्ख्या गावाने घेतला, आता मला भांडण करायचा मूड शिल्लक राहिला नाही, तरी तुम्ही ऐकायचं नाही. म्हातारीला म्हणायचं आत्या उठा. नाही उठत, दांडाला पकडायचं आणि धाडकन म्हातारीला उठून बसवायचं आणि अशी मिठी मारायची, अशी मिठी मारायची का एका मिठीत म्हातारी मारायची. बरोबर का नाही? हाच विचार तुम्ही मनात आणला होता का नाही? पण भगवान शंकराची शपथ घेऊन सांगतो मी, हा विचार मनात तुम्हाला कीर्तनात सांगणार नव्हतो. म्हातारीला अशी मिठी मारा का त्या आजीला असं वाटलं पाहिजे 50 किलोमीटरवरून माझ्या पोटचा गोळा माझी मुलगी आली आणि माझ्याच मुलीनं मला आनंदानं मिठी मारली. अशी म्हातारीला मिठी मारल्याच्या नंतर महाराज तुम्हाला जिवंतपणे तुमच्या घरात स्वर्गाचा आनंद मिळाल्याशिवाय राहणार नाही. त्या दिवशी मी कीर्तनाला गेलो, सहज म्हणलो अण्णा कधीतरी बायकोचं तोंड बघून हसा. काय वाईट सांगितलं महाराज? चांगलं सांगितलं. एक जण सर घरी गेलं, त्याची बायको अशी दरवाज्यात उभी होती. बाबा बायको दरवाज्यात उभी होती, जोरात गेला हसला. गडी फॉर्म मध्येच होता, कीर्तन करून आलेला 15,000 घेऊन, जोरात हसला. त्याच्या बायकोच्या हातात महाराज एवढं नारळ होतं. जसा गडी हसला तसं तिनं नारळ धरलं, धाडकन फेकून मारलं. जरा लवकर पडलं नारळ नाही का? नारळ जोरात फेकून हाणलं, तसा गडी डायरेक्ट उलटा. त्याच्या खिशातला मोबाईल खाली पडला. पडल्याच्या नंतर त्यानं मला फोन केला, म्हणला अय महाराज, आर कीर्तनात सांगितलं होतं सुरेगाव मध्ये बायकोचं तोंड बघून हसा. मी हसलो तर माझ्या बायकोनं मला नारळ फेकून मारलं. तेव्हापासून मी सप्त्यातले नारळ घरी नेणंच बंद केले महाराज. फक्त कीर्तनाचं पाकिट घ्यायचं घरी जायचं. कुठं ते नारळ एका दिवशी आपल्या माथी पडलं तर कीर्तन झाल्यावर एक तर फेटा नाही ना आपलं हे टक्कल, त्याच्यामुळे काय फरक पडत नाही. उगाच लोक म्हणतात काय टकलं झालं. मी तर म्हणतो आनंद झालं. टकलं झालं का आपल्याला कोणीच हे करीत ना बघा. उगा कोणी टकल्या माणसाला कोणी काय म्हणतं का? फक्त एकच म्हणा हे काय टकले राव काय. बघा माझ्या भावकीतले किती लोक असले बघा. कारण का त्यांना माहिती ना आपल्याला तेलाचा खर्च नाही, नाव्याचा खर्च नाही, कसलाच खर्च नाही. सकाळी आंघोळी पाणी टाकलं घर खाली, ना शॅम्पू ना काय, नुसता तेलाचा हात घ्यायचा, खार 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 मोकळा गडी. काय त्याला इलाज आहे? पण ज्याची केस आहे त्याला उगा हु 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 हु. आम्हाला ताण नाही बघा, कारण घालील लोटांगण मोकळं पटांगण. फक्त खालून राहिलेलं आहे तेवढं मी जपून ठेवतो. फेटा बांधून सगळं गेलं, वरचं काही राहिलं नाही. ऐका कुठं चाललं होतं, नारळ फेकून मारलं. मी म्हंटल ताई तुम्ही याला नारळ का फेकून मारलं? बाई म्हणे महाराज आमच्या भांडणात पडू नका. मी म्हंटल तरी पण सांगा. म्हणले 12 वर्ष झाले माझ्या लग्नाला, 12 वर्ष झाले माझ्या लग्नाला. हे आमचं कधीच माझं तोंड बघून हसलं नाही, आणि आजच दुपारी मला पिसाळलेलं कुत्र चावलं हे माझं तोंड बघून हसतंय. आरा कशी नाही नारळ हाणणार ती? माणसाला हसावं कधी हे सुद्धा कळालं पाहिजे. कुठेही हसते महाराज गायबाण्यावाळे. उगा हसायचं नाही, मूळ बघून हसावं, नाहीतर काही खरं नाही. बरं काही माणसं महाराज काय करतील याचा सुद्धा नियम नाही. एक असंच बघा काही माणसं उगाच अंगावर घ्यायची सवय असते नाही का? कोणाला जरी बोलला मलाच बोलला, काय गरज आहे का तुला बोला? तो का रिकामा आहे का काय? मला तुम्ही सांगा. पण काही माणसांना कळत नाही. एक जण बाबा जपानला गेलं, जपानला, आणि 12 वर्ष दीक्षित महाराज जपानमध्येच राहिलं. 13व्या वर्षी गावात आलं ना, गावातल्या लोकांना काय म्हणायचं माहिती का? ओय सुरेगावकर, कोणाला काय प्रश्न विचारायचा असेल तर मला विचारा. गावकरी म्हणले याला कुठं प्रश्न विचारतोय बाबा, 8:35 झाले, 9ला मोकळ कर, जाऊ दे, काही विचारायचं ते विचार. बरोबर सांगितलं म्हणला, मला काय प्रश्न विचारायचा असेल तर विचारा. गावातली लोक म्हणली याला काय प्रश्न विचारायचा, पण ते गपच बशीत नव्हतं महाराज. दिसेल त्याला म्हणायचं कोणाला काय प्रश्न विचारायचा असेल तर मला विचारा. सगळं गाव त्याला कदरलं. बऱ्याच लोकांना गाव कदरतंय पण ते बळच गावात ठेवतील.
आणि अशी गावाला कदर देणारी लवकर जात नाहीत. कायम भगवंत त्यांच्या पाठीमागच असतो, साक्षात उभा. आणि जे चांगले आहेत का खटकन ही कांड्या करणारी माणसं कधी लवकर मरत नाहीत. अख्ख्या गावाचा कंडीकोंडा करतील आणि मग हे मरतील, एवढे खोडीचे असतात. जाऊ दे, आपल्याला त्याच्याशी काय घेणं देणं नाही. असं मी 2-4 गावात म्हणलं होतं, 9-10 जण मेले होते. ऐका, सगळ्यांना म्हणायचं मला काय प्रश्न विचारायचा असेल तर विचारा. गावकरी म्हणले याला काय प्रश्न विचारायचा नाही. एका श्रीमंत घरचं लग्न होतं प्रदीप दादा, आणि तेवढ्या घरच्या लग्नात 4-5 हजार लोक त्या लग्नाला आलेले. आणि लग्नामध्ये त्याला म्हणले पोरीला आशीर्वाद द्या, चांगला शिकलेला जपानला राहिलेला, दे बाबा चांगला आशीर्वाद. ते तिथं उभं राहिलं, जोरात काय म्हणे माहितीये का, वधूवरांच्या जीवन भरभराटीचं जावं, यांच्या हातातून देव देश धर्माची सेवा घडावी. झालं का नाही? तिथं बोललो कोणाला काय प्रश्न विचारायचा असेल तर मला विचारा. शेवट एक बेवड बसलेलं होतं. कुठं? शेवट बेवडी कुठं बसतात? कीर्तनात नाही, लग्नात, मंडपात सगळे शेवट बसलेले होते. कोण? बेवडी. तेवढ्यात एका बेवड्यानं हात वर करा म्हणला, मला तुला प्रश्न विचारायचा आहे. शब्द ऐकला, अहो सगळ्या गावानं त्याच्यासाठी टाळ्याच वाजवल्या. महाराज कोणासाठी? महाराजासाठी नाही, त्या बेवड्यासाठी. एवढ्या टाळ्या वाजल्या. तेवढ्यात तो गडी उभा राहिला. त्याला असं वाटलं मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. कोणाला? त्या बेवड्याला. त्या समाजातून येत होतं, सगळे लोक त्याच्या पायाला हात लावत होते. त्याला असं वाटलं आज तर मी संत झालो, सगळं गाव माझं दर्शन घ्यायला. एवढ्या दिवस मला शिव्या घालीत होते आणि आज माझं दर्शन घ्यायला लागले. जवळ आला, माईक घेतला आणि म्हटला, काय म्हटला तू? काय प्रश्न विचारायचा असेल तर मला विचार. या पार्टीची माणसं लय हुशार. तो म्हणला मी तुला प्रश्न विचारतोय, फक्त प्रश्न नीट ऐक. प्रश्न जर तुला कळाला तरच उत्तर देता येईल, आणि प्रश्न जर नीट कळालाच नाही तर तुला उत्तर देता येणार नाही. तो म्हणला विचार प्रश्न. तो म्हणला हे बघ, काय म्हणला? हे बघ. तो म्हणला बघितलं प्रश्न सांग ना. तो म्हणला हे बघ. नाही कळाला प्रश्न. हे बघ. आणि त्यानं असा हात वर केला. तो म्हणला हे बघ. याला वाटलं देतय कानाखाली, ते जरा माग सरकलं. त्या म्हणला प्रश्न नीट ऐक. हे बघ. गुळगुळ 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 गुळगुळ. हे झालं कुठं मला सांग. त्यानं डोक्यालाच हात लावला. जे पळालं स्टेजच्या खाली महाराज. तो म्हणला जाऊ नको, प्रश्न नीट ऐक. हे बघ. गुळगुळ 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 गुळगुळ. बघ हे झालं कुठं मला सांग. अहो ते पळालं, सगळ्या डिग्र्या त्यानं उचकून पाहिल्या महाराज, पण त्याला हे टप गुळगुळ 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 बप हे कुठंच सापडलं नाही. ते 2 महिन्यानं रिटर्न आलं दादा. आणि त्याला विचारलं, म्हटलं मी हारलो, मला याचं उत्तर सांग. तो म्हणला काय माणूस आहे रे, शिकला तेवढा येडा झाला तू, शिकून वाया गेला गड्या. तो म्हणला प्रश्न मला समजला होता, मला त्याचं उत्तर समजावून सांग. तो म्हणला माझं घर पत्राचं आहे. तो म्हणला तुझं घर पत्राचं आहे, त्याचा काय संबंध आहे? तो म्हणला माझ्या घराच्या पाठीमागं मोठं कवटाचं झाड आहे. अरे बाबा त्याचा आणि या प्रश्नाचा काय संबंध आहे? तो म्हणला माझ्या घराच्या बाहेर 10 बकऱ्या बांधलेल्या आहेत. तो म्हणला याचा काय संबंध? काय येडा आहे तू, कौट तुटलं, पत्रावर पडलं, त्या नळीनं गुळगुळ 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 पुढं आलं, शेळीच्या पाठीवर पडलं टप बप, आणि त्याचा आवाज झाला शेळीचा म्या. हे माझ्या दारी झालं म्हटला, कोणत्या पुस्तकात झालं नाही. अशा माणसांच्या कधी नादाला लागायचं नाही. आता लक्षपूर्वक ऐका. महाराज म्हणतात क्रिया सारख्या आहेत पण क्रियेतला भाव सारखा नाही. एक वारकरी बाबा पंढरपूरला जाण्याकरता निघाले. जात असताना श्रीमंत पाटलाचा वाडा आडवा लागला, आणि पाटलाचा वाडा आडवा लागल्याच्या नंतर महाराज
वारकऱ्यानं आवाज दिला, पाटील. शब्द ऐकला कोणी? कुत्र्यानी. आणि कुत्र पळत आलं. वारकऱ्याच्या गळ्यात उडी मारली महाराज. वारकऱ्याचा नरडा हातात धरला. वारकऱ्यानं कुत्र्याचे पाय धरले. वारकऱ्याचा नरडा धरलेल्या कुत्र्याला त्यानं आवाज दिला मालकानं, ए मोत्या, अरे कुठं त्या वारकऱ्याच्या माग लागला, चल फिर माग. शब्द मालकाचा ऐकला आणि कुत्र माघारी घरात आलं. वारकरी बाबा घरात आले. भोजन झालं. 4 वाजता वारकरी घरातून जाण्याकरता निघाले. श्रीमंत पाटलाला म्हणावं, पाटील भोजन झालं, आराम झाला, आता जगाच्या मालकाच्या भेटीची ओढ लागली हो, निघतो आम्ही. शब्द ऐकला जाण्याकरता निघाले. पण जात असताना दादा तेच कुत्र तिथं खाली बसलेलं होतं. खाली बसलेल्या कुत्र्याच्या शब्दावर वारकऱ्याचा पाय पडला. पाटलाला बोलत असताना नुसता पाय शेपटावर पडला नाही, तर वारकऱ्याचा दुसरा पाय त्या कुत्र्याच्या पोटावरती पडला. आता मला तुम्ही सांगा, वारकऱ्याचा पाय त्या कुत्र्यानं तोंडात पकडला असेल का नाही? पकडला असेल ना? अजिबात पकडला नाही. ते कुत्र फक्त शेपटी हलवत होतं. कारण का? त्या कुत्र्याच्या समोर त्याचा मालक उभा होता. अहो, सामान्य कुत्र्याच्या समोर जर मालक उभा असेल तर कुत्र वारकऱ्यावर धावू शकत नाही. तर आमचे संत म्हणतात, आमच्या माग पुढे तर जगाचा मालक उभा आहे ना. देव उभा मागे देव उभा मागे देव उभा मागे पुढे, 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 देव उभा मागे पुढे. उगवी कोडे संकट, उगवी कोडे संकट, उगवी कोडे संकट. देव उभा मागे पुढे, उगवी कोडे संकट, उगवी कोडे संकट, उगवी कोडे संकट. देव उभा मागे पुढे, 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 उगवी कोडे संकट. देव उभा मागे पुढे,
प्रसंग सांगतोय तुम्हाला. बरोबर 9ला संपवायचं ना. हा हे ओव्हर टाइम वाढेल. कुठे आमचा मुकरदम कुठे? ऐका काय मला आप्पा म्हणले होते मागाशी, महाराज तुम्ही 9च्या पुढे जरी कीर्तन केलं तरी काय हरकत नाही बघा, 1000 रुपये मिनिटानं मी तुम्हाला पैसे देईन, तुम्ही काही काळजी करू नका. मी मूडमध्ये चाललो महाराज. म्हणलं आता कशाला उद्या तरी कुठं जायचंय, आजच तेवढे मिनिटं भरून टाकू म्हणजे ताण नको नाही का. ऐका महाराज, संत क्रिया माणसांच्या क्रिया सगळ्यांच्या क्रिया सारख्या आहेत, पण संतांच्या जीवनामध्ये माणसाच्या जीवनामध्ये सगळ्यात एक मोठा फरक आहे बघा. आपण आपलं सर्वस्व देवाला अर्पण केलं ना का देवाला सुद्धा आपण सांगितलं तसं वागावं लागतं बरं का. कारण आपण आपलं समर्पण जर देवाला केलं तर जगाच्या मालकाला त्याचं काम करावं लागतं महाराज. जगाच्या मालकाचं भजन आमच्या चोखोबाराईने केलं तर चोखोबाराईच्या पत्नीचं बाळांपण जगाच्या मालकाला करावं लागलं महाराज. जैसा केला तैसा होय, जैसा केला तैसा होय, आपण आपलं सर्वस्व जगाच्या मालकाला अर्पण केलं का काय होतं आता पुढे सांगतो आहे का. जगाच्या मालकाला आपण आपलं सर्वस्व अर्पण केल्याच्या नंतर जगाच्या मालकाला सुद्धा आपण सांगितलेली सगळी कामं करावे लागतात. वहिनी उघडा दार हाका मारी. जगाचा मालक सुद्धा आपल्या चोखोबारायांच्या पत्नीला म्हणत होता ऐका असू द्या काय नाही होते म्हटले वहिनी उघडा दार हाका मारी. एक विनोद तुम्हाला सांगतो ऐका. मला तुम्ही सांगा माणसानं मोबाईलवर प्रेम करावं का हरिपाठावर प्रेम करावं. कीर्तनाला आलेले सगळे मला सांगा. आपण सगळ्यांनी एक आता 15 दिवसाच्या अगोदर एक पिक्चर येऊन गेला. त्या पिक्चरचं नाव काय आहे. काय नाव आहे. छावा. छावा चित्रपट किती लोकांनी पाहिला हात वर करा बरं. जे राहिले ते पोत्यात भरान फेकून द्या. ऐका छावा चित्रपट आपण सगळ्यांनी पाहिला. मला तुम्ही सांगा त्याच्या अगोदर 2-3 महिन्याच्या अगोदर एक पिक्चर आला होता. त्या पिक्चरचं नाव काय होतं. काय नाव होतं. बोला जा तुम्ही काय बिना याचे आहेत का. मला सगळं माहिती आहे ना तुम्ही किती नाकऱ्याचे आहेत. त्याच्या अगोदर एक पिक्चर आला होता. त्या पिक्चरचं नाव काय होतं. पुष्पा. त्याच्यामध्ये सगळ्यात डायलॉग एक फेमस होता. त्याचं नाव काय होतं. झुकेगा नाही साला. हा आता मला सांगा पुष्पा पिक्चर मध्ये त्याला कशाची चोरी करायला शिकवलं होतं. तुम्ही नका सांगू आपल्या पोटावर पाय आणतील लोक. ऐका कशाची चोरी करायला सांगितलं होतं. चंदनाची चोरी करायला सांगितलं होतं. बरं तुम्ही सगळ्यांनी छावा पाहिला का नाही पाहिला. मला तुम्ही सांगा धर्मवीर संभाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला. होय सुरेगाव. कोणत्या किल्ल्यावर झाला. करा बरं हातवर. माहित आहे कोणाला माहित आहे. माहित आहे का नाही. बरं जाऊ द्या. आपला धर्मग्रंथ कोणता आहे.
कोणता गीता? खालच्या आळीची की वरच्या आळीची? नाही नाही अर्थी नाही 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 आहे का? कोणती गीता? श्रीमद भगवत गीता हा आपला धर्मग्रंथ आहे. आपल्या धर्मग्रंथाचं नाव आपण चांगल्या पद्धतीनं घेतलं पाहिजे. आपल्याला नाही काही करता आलं तरी चालेल, पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, धर्मवीर संभाजी महाराजांचं बलिदान मास आपल्याला पाळता आलं पाहिजे. आता धर्मवीर संभाजी महाराजांचं बलिदान मास चालू आहे हे किती लोकांना माहिती आहे? असे कुचक्यावाने कोण हात वर करता नाही का? असे मोकळ्या मनाने करा की. किती लोकांना माहिती आहे धर्मवीर संभाजी महाराजांचं बलिदान मास चालू आहे? मला तुम्ही सांगा, एवढ्या लोकांनी काय काय आपला जीवनातला आवडता पदार्थ या 40 दिवसामध्ये कोणी कोणी खाल्ला नाही मला सांगा बरं. ते बघा त्या ताई आहेत बघा, त्या ताईसाठी एकदा आपल्या सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजू द्या. अरे संभाजी महाराजांना पकडल्याच्या नंतर संभाजी महाराजांची साल खेचली होती, संभाजी महाराजांच्या बोटाची अशी नख काढून घेतली होती ना, गरम पाणी अंगावरती टाकलं होतं संभाजी राजाच्या. आज आपल्या तरुण पोरांच्या जीवनातला आदर्श बदलला महाराज. आपल्या तरुण पोरांच्या जीवनातला आदर्श कोण? ही पडद्यावर दाखवणारी हिरो आमच्या जीवनातला आदर्श आपण आज मानले, पण आपल्या जीवनातला हा खरा आदर्श नाहीये. आपल्या जीवनातला खरा आदर्श कोणता आहे माहिती तुम्हाला? आमच्या डोळ्यामध्ये डोळे घालून तुला मरणाची भीती कुठे दिसणार नाही. अरे या संभाजी राजाच्या नसा कापल्या तरी चालते, या संभाजीच्या शरीराचे तुकडे तुकडे केले तरी चालते, पण हा संभाजी राजा हिंदू धर्म सोडणार नाही. बोलणारे छत्रपती संभाजी महाराज आमच्या जीवनातला आदर्श असले पाहिजे. हा आदर्श कधीतरी आमच्या जीवनात आम्ही ठेवला पाहिजे. हंगामा खड़ा करना हमारा काम है, लेकिन हंगामा खड़ा करने के लिए कुछ दबाव था, वो हमने अब निकाल दिया है. अभी आगे आगे देखो 20 मिनट में दौलत महाराज क्या दौलत कमाता है, क्योंकि वो हमारा खानदानी पेशा आहे. हे लय अवघड आहे महाराज. दीक्षित महाराज काय सांगावं, काही काही गावात गेल्यावर लोक म्हणतात शिवचरित्र सांगा, काही काही गावात गेल्यावर हे चिंतन सांगावं. मला तुम्ही सांगा, चिंतनाच्या साठी आपण 8 दिवसाचा सप्ताह आयोजित केलाय. मला तुम्ही सांगा बरं, चिंतन सांगून आजपर्यंत किती तरुण पोरं कीर्तनात आली? चिंतन सांगून सांगून किती तरुण पोरं आतापर्यंत कीर्तनात आली? नाही आली महाराज. इंदुरीकर बाबाच्या कीर्तनाला लाखोनी पोरं असतात, त्याचं कारण काय? बाबांच्या कीर्तनाला लाखो पोरं असतात का नाही? मला सांगा, कीर्तन जर बाबांचं ठेवलं, कमीत कमी 4 ते 5 हजार तरुण पोरं कीर्तनाला असतात. का तर तरुणाला बाबाचं कीर्तन आवडतं. त्याचं कारण एकच आहे, बाबा तरुणाला काय आवडतं ते कीर्तनात सांगतात. तरुणाला जे आवडतं ते कीर्तनात जर सांगितलं ना बाबा, तर मला असं वाटतं महाराष्ट्रातला प्रत्येक तरुण ज्ञानोबाराय तुकोबारायांचा छत्रपतींचा मावळा झाल्याशिवाय राहणार नाही. फक्त आपल्याला थोडंसं बदलण्याची गरज आहे. आपण थोडंसं मागं सरा, तरुणाला थोडंसं पुढे येऊ द्या. मला आनंद वाटला इथल्या सप्ताहामध्ये ही सगळी तरुण पोरं एवढ्या पुढे कीर्तनाला येऊन बसले. तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. का नाहीतर काही काही महाराज कीर्तनात सुद्धा फक्त जेवायच्या टायमाला येतात, पंक्तीला वाढणार, चेहरा पाहणार, घरी जाणार, हा खुश होणार, बाकी काही नाही. पण ऐका, या सप्त्यामध्ये पोरं कीर्तनात अंतरीच्या खुणा प्रगट होणी आहे का नाही? आम्ही याच्यातलेच होतो, तुम्ही त्याच्यातलेच आहात. फक्त आम्ही धोत्र घातले आणि तुम्ही पॅन्टीवर आहात, फरक एवढाच आहे. फक्त लक्षपूर्वक ऐका, आम्ही ज्ञानोबाराय तुकोबारायांचं माळ गळ्यात घातली म्हणून लोकांनी आम्हाला त्यांच्या डोक्यावर घेतलं. तुम्ही फक्त माळ गळ्यात घातली नाही म्हणून तुम्ही गावात राहिले. ज्ञानोबाराय तुकोबारायांची माळ एकदा गळ्यात घाला, धर्मवीर संभाजी महाराजांचं बलिदान आपल्या मस्तकात घाला, मग आपल्याला कळेल की आपल्या राजाने 40 दिवस हा अत्याचार कसा सहन केला असेल. अरे धर्मवीर संभाजी महाराज आलमगीर औरंगजेब म्हणत होता, शंभूराज हम छोड़ देने वाले हैं, सिर्फ एक बार कहे तो कि आप ये हिंदू धर्म छोड़ने के लिए तैयार हो. अरे कराला चलो आलमगीर औरंगजेब, तू थांबलास आमच्या समोर, आमचं मस्तक चाललं, आमच्या हातपाय तोडले तरी चालते, पण या छाव्याच्या
हाच वाघाचं चरित्र आपल्या डोळ्यासमोर आपण कधीतरी ठेवलं पाहिजे. अरे कसा होता तो वाघ? आज या महाराष्ट्राला गरज आहे मासाहेबांच्या विचाराची. आज या महाराष्ट्राला गरज आहे धर्मवीर संभाजी महाराजांच्या जीवन चरित्राची. आपल्याला जास्त वेळ राहिला नाही, फक्त 10 मिनिटं ऐका. मासाहेबांनी काय केलं होतं? मासाहेबांनी फक्त घराच्या पुरता विचार केला होता का? फक्त सून आली पाहिजे एवढा विचार केला होता का? नाही. मासाहेबांनी विचार केला होता तळागाळातली सून वाचली पाहिजे. मासाहेबांनी विचार केला होता माझ्या आया बहिणींच्या कपाळावरचं कुंकू वाचलं पाहिजे. महाराजांनी विचार केला होता भगवा अबाधित राहिला पाहिजे. आम्हाला हा भगवा अबाधित ठेवता आला पाहिजे. आमच्या आया बहिणींच्या आबरूचं रक्षण आम्हाला करता आलं पाहिजे. म्हणून या सप्ताहाचं नियोजन आपण सातत्यानं केलं पाहिजे. कारण वारकरी संप्रदाय हा एक असा संप्रदाय आहे जो माणसं एकत्र गोळा करून आतून बदलवण्याची ताकद जर कोणात असेल तर ती फक्त या वारकरी संप्रदायामध्ये आहे. कारण माणसाच्या जीवनामध्ये कितीही दुरावा आला तरी सुद्धा माणसं फक्त एकाच ठिकाणी एकत्र येतात, ते म्हणजे आहे कीर्तन. या कीर्तन क्षेत्रात एवढी ताकद आहे का माणसाला कीर्तन निर्व्यसनी बनवते, माणसाला कीर्तन धर्मवेड बनवते, माणसाला कीर्तन स्वधर्मावर प्रेम करायला शिकवतं. मासाहेब जिजाऊने सुद्धा धर्मावर प्रेम केलं. मासाहेब म्हणाले असतील का महाराज जन्माला येऊ दे पण माझ्या पोटी नको? म्हणाले असतील? आता आपण सहज म्हणतो महाराज जन्माला या पण आमच्या घरात नका, शेजारच्या घरात या. म्हणजे केस झाली तर त्याचा बाप निवटबोध बसल, आमच्या बापाच्या डोक्याला ताण नको. पण मासाहेबांनी तसा विचार केला नव्हता. काय विचार असेल दादा मासाहेब जिजाऊंचे? हे बघा फक्त 10 मिनिटं आहेत. दररोजचे कीर्तन तुम्ही ऐकले असतील पण आजच्या कीर्तनात तुम्हाला आनंद घेऊनच खाली बसायचे. ज्याला महाराजांवर प्रेम असेल, ज्याच्या काळजात महाराजांचे विचार जिवंत असतील ना, त्या माणसाने कीर्तनात आनंद घ्यायचा. जोरदार टाळ्या वाजवायच्या. आताच नाही, सांगितलं नाही अजून. जोरदार टाळ्या वाजवायचा. ज्याला ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या आणि महाराजांच्या विचारावर जर नाचा वाटला असेल ना तर बिनधास्त नाचून घ्या गडे हो. कारण माणूस कधी मरल याचा भरोसा नाही. आपण खाल्लेला घास, उचललेला घास तोंडात जाईल का नाही याची शंका आहे. म्हणून या कीर्तनात महाराजांचा जयघोष आपण करणार आहोत. कारण आज छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती आहे. म्हणून आता जसा मृदंग वाजला का तशा प्रत्येकाने टाळ्या वाजवून जोरदार नाचून घ्यायचे. ज्याला नाचायचं असेल त्याने बिनधास्त नाचायचं. उगा डीजेच्या पुढे कसं असं आपण नाचतो का नाही तसं इथं महाराजांच्या गाण्यावर सुद्धा आपण मस्त जोरदार नाचायचे. कॅमेरे 2-2 लागलेले आहेत बघा. कॅमेऱ्यावाले आपली शूटिंग करतील. उद्या आपण महाराष्ट्रभर व्हायरल होऊ. थांब रे, तुम्हाला नाही सांगितलं. कुत्र्याला कळालं महाराज मला नाचायचे म्हणून. ऐका थांब ना, काळ तोंड्या गेलं बघा आहे का. कारण काळ तोंडी माणसं जास्त वेळ थांबत नसते. एका माणसानं 2 जण मित्र होते. एकानं पोपट पाळला. 2 जण, एक सावळं होतं आणि एक गोरपान होतं माझ्यासारखं. गोरपान होतं. मी गोरा आहे का नाही? आहे का नाही? का काळा आहे? मी गोरा आहे ना. असणारच ना, ते दररोज एसीच्या गाडीत फिरतंय, गोरच होणार काळा असलं तरी. आहे का? 2 जणांना संतोष महाराज पोपट पाळला. त्या एकानं, एक जण होतं काळ आणि एक जण होतं गोर. त्या गोऱ्यानं पोपट पाळला आणि ते काळ त्याच्या घरी यायचं. ते पोपट एवढं शहाणं होतं ना, ते काळ्या माणूस पाहिला. त्यात पोपट असं बोलायला शिकलं होतं. ते फक्त एवढं म्हणायला, आला का बे काळ तोंड्या. कोणाला? त्या माणसाला. आला का बे काळ तोंड्या. 3 महिने ते सारखं तेच म्हणायचं. त्याच्या मित्राला आला राग. तुम्हाला याला सांग र, हे मला सारखंच काळ तोंड्या म्हणताय, याला काहीतरी सांग. त्याच्या मित्रांना असा हाणला महाराज पोपट, असा हाणला. रिपीटच केला. कोण रिपीट केला? पोपट. कसा केला? रिपीट. पोपट रिपीट झाला. आणि ते नंतर एक दिवस आलाच बा त्याचा मित्र. त्या पोपटाकडे पाहिलं. ते पोपट हसलंच. नुसती गोड स्माईल दिली. कोणी? पोपटानी. आता याने गप बसाव का नाही? ते म्हणलं होतं का आज याला काळ तोंड्या? नाही म्हणलं होतं ना. याला ते काय म्हणतात ना, भरलाच होता. रिकामा बसतच नव्हता गडी. त्याच्या पोपटाकडे पुन्हा पाहिलं. ते पोपट फक्त एकदा हसलं. गोड स्माईल दिली पोपटानं.
एवढंच केलं महाराज. हे त्या पोपटाला म्हणे, का रे तू आज हसलाच काऊन? तो म्हणला, तुला कळालंच असेल की मी तुला काय म्हणणार होतो. नाही कळालं ना, जाऊ द्या विषय सोडून. ऐका, मासाहेब जिजाऊनी आई शिवाई देवीच्या मंदिरात जावं. आई जगदंबा शिवाई समोर आपला पदर बसावा. आई जगदंबा शिवाई देवीला म्हणावं, हे आई जगदंबे शिवाई देवी, हम हो असा मुलगा त्याच्या 18 पगड जातीचं बाला धरून बोलू त्या दारात सर्व धर्मीयांचं राज्य निर्माण करेल असा मुलगा माझ्या पोटी जन्मास घाल. हा दिवस उजाडला, मासाहेबांच्या पोटी शिवरत्न जन्मास आले, जन्मास आले. हातवर लाल मातीचा प्रत्येकानं नाचून घ्यायचा. कना कना सुगंध वट्यावर बसलेले पांढरे शर्ट घातलेले हातवर जिजाऊ बाळ शिवाजी जन्माला जन्माला शिवनेरी व शिव जन्मला शिवनेरी व शिव जन्मला राजाधिपती दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती शिवनेरी व शिव जन्मला शिवनेरी व राजाधिपती राजाधिपती दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती 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 एकच राजा इथे जन्मला एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं माझ्या राजाचं माझ्या राजाचं नाव माझ्या राजाचं माझ्या राजाचं धर्म धर्म रक्षणासाठी जन्मला माझा शिवाजी राजा हिंदू धर्म रक्षणासाठी जन्मला माझा शिवाजी राजा हिंदू धर्म रक्षणासाठी जन्मला माझा शिवाजी राजा हिंदू धर्म रक्षणासाठी माझा शिवाजी राजा हाती घेऊन भवन तलवार सगळे महाराष्ट्रीय सरकार हे हो घोड्यावरती स्वार बहुलाला केलं बेजार बहुलाला केला बेजार बहुलाला केला बेजार हे धर्माचा
हिंदू धर्म रक्षणासाठी जन्मला माझा शिवाजी दिल्लीचे तख्त हादरले औरंगाबादला तोडला धर्मासाठी लढला माझा छत्रपती शिवराजा धर्मासाठी लढला माझा छत्रपती शिवराजा हिंदू धर्म 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 रक्षणासाठी जन्मला माझा शिवाजी राजा हिंदू धर्म रक्षणासाठी जन्मला माझा शिवाजी हिंदू धर्म रक्षणासाठी जन्मला माझा शिवाजी राजा हिंदू धर्म रक्षणासाठी जन्मला माझा शिवाजी राजा एकच राजा एकच जन्मला एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या माझ्या राजाचं नाव झाले बघा 9:05 काय अप्पा आपलं ठरलेलं आहे 9च्या नंतर 1000 रुपये मिनिटांना आता 5000 वाढलेत आहे का नाही आहे का बरोबर हो ना लय मोकळा माणूस आहे महाराज मी पण लोकांना कळत नाही असंच त्या दिवशी बाटली हातात घेतली लोक नंतर म्हणले ते महाराज पेलं होतं कीर्तन ते बोंबलून सांगित होतं पाणी पितेत पण काय सांगावं लोक फक्त 5 मिनिटं लक्षपूर्वक ऐका कारण नंतर महाप्रसाद आहे आपल्याला 2-3 मुद्दे बघायचे पण आता बघणार नाही आता थोडक्यात धावत्या वेगामध्ये घेतो ऐकायचा इतिहास ऐकायचा असेल तर हो म्हणा नाही तर मोकळ्या मनानं नाही का इतिहास ऐकायचा असेल तर मी काही तुम्ही ऐकलेला सांगणार नाही तुमच्या अंगात जर महाराज संचारले नाहीत ना तर मी पण नावाचा दौलत नाही तुम्ही सुद्धा म्हणलेच पाहिजेत शंकरराव पुन्हा आणा पुन्हा येईन मी तुमच्या गावात हा फक्त पाकिटात थोडं कमी जास्त होईल सीट कमी जास्त येतील बाकी काय होणार नाही पण मी पुन्हा येईल लक्षपूर्वक ऐका दमले का नाही ना नाहीतर पार्टी बदलून घ्या स्वराज्य स्वराज्य म्हणजे काय स्वराज्य म्हणजे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या आत्मविश्वासाने आणि मावळ्याच्या रक्तरंजित पराक्रमाने उभं राहिलेलं राज्य म्हणजे आहे स्वराज्य ह्या स्वराज्यातील कोणताही मावळा
तो दिलेर खान निघाला होता निघालेला दिलेर खान 30,000 सैन्य घेऊन निघाला होता पण नाशिक प्रांतात एक किल्ला होता त्या किल्ल्याचं नाव होतं गडाकडे निघाला दिलेर खान आपला 30,000 सेना सागर सोबत येता होता दिलेर खान नाशिक प्रांतात येऊन पोहोचला होता पण त्याच वेळेस गडाच्या पायथ्याला एक सरदार उभा होता मेहनत तलवार बसली आणि कळत होता दिलेर खान लढाऊच्या सोबत पण येणारी फौज 30,000 गडाच्या पायथ्याला मावळे फक्त 700 होते लढाईचं कसं झुंज द्यायची कशी येणारा दिलेर खान मध्ये हत्ती चिवट पराक्रमी पण लढाईचं कशी झुंज द्यायची याचा विचार मावळे करत होते तसा रामजी मांगेरा उच्चारतात झाला जे साथीचे असतील ते माझ्या सोबत लढायला येतील आणि जे साथीचे नसतील ते माघार जातील त्याला सोन्याचं कड बक्षीस मिळेल आणि माघार जाईल त्याला चोरी बांगडी मिळेल काय घ्यायचं तुमचं तुम्ही ठरवा क्षण 2 क्षण शांतता झाली आणि अचानक गावात चला 700 मावळ्यांचा सातशे मावळ्यांचा आवाज असा झाला होता 30,000 सैन्य माघारी पळालं होतं कसा आवाज झाला पाहिजे मावळ्यांचा तलवारी उपसल्या आणि एकच आवाज झाला महादेवची गर्जना झाली होती समोर घोड्याच्या टाप्याचा आवाज कानावरती पडला होता 30,000 घोड्याच्या टाप्याचा आवाज कानावर पडला रामजी मांगेरानं आपल्या अंगातला अंगरखा फाडला स्वतःचा जिरेटो खाली ठेवला तलवार उपसली आणि दिलेर खान आमच्या सोबत बघता बघता दिलेर खान समोर आला बघत राहिला अरे दोघांचं सैन्य एका समोर येऊन भिडलं होतं तलवारीने कापाकापी सुरू झाली होती रक्ताचे पाठ वाहत होते तसा दिलेर खान उद्गारतात झाला आज तक हमने शेर देखा है लेकिन शेर सिर्फ जंगल में देखा है ये मरकर है तो सचमुच शेर है सचमुच शेर है बघत राहिला तो रामजी मांगेराकडे आणि उद्गारला रामजी मांगेरा दिलेर खान हम आज बोलण्यात गुंतवू नकोस लढाऊच्या सोबत कोण शौर्य कसलं शौर्य कसला पराक्रम कसलं हे वेडा धारस पाहून दिलेर खान चकित झाला रामजी तुटून पडला होता दिलेर खानावर कळून चुकलं आपल्या सेनेचा पराभव होतोय तसा दिलेर उद्गारता झाला रामजी आओ हमारे पास जहांगीरी देंगे वतनदारी देंगे मनसबदारी देंगे जो चाहोगे सब कुछ तुम्हें मिलेगा आओ हमारे पास पण रामजी उद्गारता झाला काय कमी केलं या माझ्या राजानं म्हणून येऊन तुझ्याकडे मेलो तरी चालेल या स्वराज्यासाठीच मरेल या स्वराज्यासाठीच मरेल पाहता पाहता दिलेर खानाचं 30,000 सैन्य चिमटभर मावळ्यांनी माघार पळवलं बळालं माघार सैन्य घरी गेलं आता काही सैन्य राहिलं नाही महाराज म्हणतात महाराजांनी आमच्यासाठी त्यांचं सर्वस्व अर्पण केलं होतं ना मग प्रत्येक मावळ्यांनी आपलं सर्वस्व स्वराज्यासाठी अर्पण केलं होतं तसं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आम्ही आमचं सर्वस्व जगाच्या मालकाला अर्पण केलं का जगाचा मालक आमची सगळी कामं करण्याकरता तयार होतो मग आम्ही सुद्धा काय करतो अभंगाचं शेवट
कमनी असो सुखी कमनिया तू कमनी तू कमनी
आपलं कीर्तन संपलेलं आहे. थोडासा आवाज वाढवा. महाराजांचा आवाज थोडासा बसलेला आहे. कीर्तन संपलेलं आहे. आपल्याला बरोबर 9:30चा टाईम दिलेला होता. 7 मिनटं आपल्याकडे राहिलेले आहेत. मी अण्णा काहीच विसरत नाही बघा. तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी हार सुद्धा घालणार आणि हार सुद्धा घेऊन जाणार, याची अजिबात काळजी करू नका. अण्णाला असं वाटलं, अण्णांचं खूप प्रेम आहे महाराज माझ्यावर. मी खूप लहानपणापासून आमच्या शंकररावचे, अण्णाचे, आमच्या गंभीरजी महाराज अवचारांचे खूप चांगले संबंध आहेत. अण्णा मला खूप लहानपणापासून ओळखतात. खूप प्रेम केलं अण्णाने आमच्यावर. आजी, ओ आजी, आजी नाही, ए पोरी हो खाली बजा. ए लाईटा खाली उभ्या असलेल्या 2-3 फोकस खाली बजा. कीर्तन संपलं आपलं. फक्त 2 मिनटं कीर्तन ऐका. तुम्हाला जर पटलं तर नक्की घरी घेऊन जा. या पोरासाठी एकदा आपल्या कडकडून टाळ्या वाजवा. ज्या समाजात कौतुकाची थाप पाठीवर टाकणारे लोक असतात त्या समाजात नररत्न उगवत असतात, आणि ज्या समाजात सर कौतुकाची थाप पाठीवर टाकणारे लोक नसतात त्या समाजात अशी नररत्न कधीही उगवत नसतात. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. पण काय म्हणतात ना, शिष्य कितीही मोठा झाला तरी गुरु त्याच्या पाठीशी उभा असावा. पोरग एवढं गोड वाजवतंय, पण कधी वाजवते माहितीये का? संतोष महाराज पाठीमागं बसल्याच्या नंतर. हा, सगळ्यात मोठा आनंद आहे माझ्या. श्री गुरु सारिका असता पाठीराखा उगच म्हटलेलं नाही आमच्या साधू संतांनी. गुरुची कृपा जर शिष्यावर झाली ना तर त्याला काही करायची गरज राहत नाही. म्हणजे उद्या प्रॅक्टिस सोडून देशील असं काही करू नको. गुरुच्या कृपेशिवाय माणूस मोठा होत नाही. 2च कृपेनं माणूस मोठा होतो. एक तर आई वडिलांची कृपा असावी लागते, साधूंची कृपा असावी लागते, संतांची कृपा आणि आपल्या गुरुची कृपा. मला असं वाटतं खूप लवकर या पोरावर ही कृपा झालेली आहे. कारण का, याला धन्यता देण्यात मजा नाही. धन्य माता पिता तयाची या, धन्य माता पिता तयाची या. महाराज काहीतरी पुण्य असेल की एवढ्या लहान वयात एवढं गोड वाजवतंय. का तर त्याच्या बापाने तेवढा रियाज केलेला असेल ना. उगाच आपण संतोष महाराजांनी वाजवायला लागलं का म्हणायचं वा वा काय मस्त वाजवला. मस्त वाजवला नाही, हातातली बोटातून रक्त खाली पडलं ना तेव्हा आपल्याला वाटतंय खूप चांगलं वाजवलं. लोकांना फक्त वाजवल्याच्या नंतर कळतं हो आम्ही काय वाजवलं, वा वा काय मृदंग वाजला, पण जरा साधा डीजे सारखा वाजवायला पाहिजे होता. येड्या दागिनाता वाजवून बघ, मग तुला कळलं डीजे वाजतो का काय वाजते. इथं घासावी लागते ना तेव्हा लोकांना मनाला भावतं. इथं 1600 पेटीवर घासावे लागतात तेव्हा लोकांना ऐकायला बरे वाटतात. आणि एवढं करून सुद्धा एखाद्या बारच्यानं हुकलं का लोक आम्हाला हसतात. हसून उपयोग नाही महाराज, इथं घासावी लागते. इथं एवढा प्रवास करायचा म्हणलं ना, काही काय सहज आपण म्हणतो नाही का महाराजाला एवढे पैसे कशाला पाहिजे. मला तुम्ही सांगा बरं, मी पेट्रोल पंपावर गेलो आणि त्यांना म्हणलो मी तुला हरिपाठाचे 2 अभंग म्हणून दाखवतो, एवढं डिझेलवर भरीन का ती. हा, ते म्हणाल चल गाडी घेऊन बाहेर होय, मी डिझेल भरायला कामा आहे का. अहो कोणी काही करीत नाही महाराज. किती चांगला हरिपाठ म्हणला आणि किती चांगला पकवत वाजवला संतोष दादा, तर डिझेल कोणी गाडीत भरत नाही. ऐका मला तुम्ही सांगा, आता आपण महाराजांचं चरित्र ऐकलं, महाराजांनी मासाहेबांचा शब्द खाली पडू दिला का उभ्या आयुष्यात. बारकाली पोरं 2 मिनिटं शांत बसवा, फक्त 2 मिनिटं. मासाहेबांचा एक सुद्धा शब्द माझ्या राजाने खाली पडू दिला नाही. मग आज आपण त्याच महाराष्ट्रात जन्माला आलो, ज्या महाराष्ट्रात ज्ञानोबाराय आले, ज्या महाराष्ट्रात तुकोबाराय आले, ज्या महाराष्ट्रात थोर साधू संत झाले, ज्या महाराष्ट्रात छत्रपती झाले, ज्याच महाराष्ट्रात धर्मवीर संभाजी महाराज झाले. आज आपण बारकाईनं विचार जर केला ना तर या जगात 2 देव आहेत. एक देव आहे आपले आई वडील आणि दुसरे देव आहेत चंद्र आणि सूर्य. हे 2 देव हे आपल्या डोळ्यांना आपल्याला कायम दिसतात. पण मला तुम्ही सांगा, जन्म देणाऱ्या आई बापाला आज वृद्धाश्रमात ठेवणारी जात सुद्धा आपल्या याच महाराष्ट्रात जन्माला आली. हे या महाराष्ट्राचं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. कोणत्याही वृद्धाश्रमात तुम्ही जा, गेल्याच्या नंतर तिथल्या त्या म्हाताऱ्या लोकांना विचारा, बाबा तुमचा मुलगा काय करतो. प्रत्येक माणूस तुम्हाला सांगेल माझा मुलगा नोकरीला आहे, माझा मुलगा बाहेर देशात आहे, माझा मुलगा 2 लाख रुपये पगार घेतोय, माझा मुलगा IT कंपनीत आहे. पण एकाही म्हाताऱ्या माणसाचा आणि त्या म्हातारीचा मुलगा तुम्हाला म्हणणार नाही. एकाही वृद्ध आजोबाचा आणि आजीचा मुलगा तुम्हाला म्हणणार नाही महाराज साहेब
आमचा मुलगा शेतकरी आहे हो. शेतकऱ्याची आईबाप वृद्धाश्रमात कधीच जात नाहीत, कारण ते धन आहे कोणाचं? त्या शेतकऱ्याचं. त्याच्या घरात बसायला जागा नसली तरी चालेल, पण तो आपल्या आईबापाला कधीच वृद्धाश्रमात पाठवत नाही. अरे वृद्धाश्रमात पाठवल्याच्या नंतर बापाच्या मनाची अवस्था काय होते माहिती आहे तुम्हाला? काय होते त्या माणसाचं मन काय म्हणत असेल कळतं आपल्याला कधीतरी. एका श्रीमंत मुलानं आपल्या बापाला वृद्धाश्रमात ठेवलं. वृद्धाश्रमात ठेवलेला तो बाप आपल्या मुलाला विनवणी करतोय, दादा वृद्धाश्रमाच्या या बंद खोलीत वाट तुझी पाहतोय. वृद्धाश्रमाच्या या बंद खोलीत बाळा वाट तुझी पाहतोय. रडून रडून ओली होते रे सदऱ्याची बाई, रडून रडून ओली होते सदऱ्याची बाई. तुझ्या आठवणीनं मन माझं भरून येई. कधी कधी पोस्टमन तुझी मनी ऑर्डर घेऊन येई. कधी कधी पोस्टमन तुझी मनी ऑर्डर घेऊन येई. पैसे नको दादा तुझे या वेळेस मला, तू स्वतः येऊन जा बाळा, मला आपल्या घरी घेऊन जा. पुढचे शब्द ऐका रे त्या बापाचे. तो बाप म्हणतोय, तुझी आई जिवंत होती तोपर्यंत मला तिची चांगली साथ होती. तुझी आई जिवंत होती तोपर्यंत मला तिची चांगली साथ होती. तू भेटायला येशील म्हणून बरेच दिवस ती जिवंत होती. सांगत होती शेवटपर्यंत सगळ्यांना, येईल माझा राजा. अरे घेतला तिने अखेरचा श्वास, नाही कळले कोणालाच. दादा माझ्याही हृदयात तू तुझा शेवटचा फोटो बघून जा बाळा, मला आपल्या घरी घेऊन जा. अरे दुष्काळाच्या साली जन्म तुझा झाला, तुझ्या दुधासाठी चहा आम्ही सोडून दिला. एकच सदरा शिवून शिवून आम्ही घातला, तुला मात्र चांगल्या शाळेत घातला. हवं तर तू सगळं विसरून जा बाळा, मला आपल्या घरी घेऊन जा. याच्या पुढचे शब्द ऐकले ना तर तुमच्याही डोळ्यात पाणी येईल. तो बाप म्हणतोय आपल्या पोराला विनवणी करतोय, फरशी मी पुसेल, केर कचरा मी काढेल. दादा सोनबाईचं बोलणं गप गुमान मी ऐकेल. नातवंडाची सगळी लहान सहान काम मी करेल. नातवंडाची लहान सहान काम सगळी मी करेल. तंबाखूच्या विड्यासाठी 1 रुपयाही तुला नाही मागणार. घाबरू नकोस, तुझ्या मुलांना मी त्यांचा आजोबा आहे हे कधीच नाही सांगणार. हवं तर तुझ्या घरचा घरगडी म्हणून मला घेऊन जा बाळा, मला आपल्या घरी घेऊन जा, मला आपल्या घरी घेऊन जा. थकले रे आता डोळे, कंठी आला प्राण. थकले रे आता डोळे, कंठी आला प्राण. तुझ्या भेटीशिवाय दादा कासा विष झाला रे माझा प्राण. कसं सांगू तुला, कसं सांगू तुला, मी तुझा जन्मदाता, तू माझ्या वंशाचा दिवा. किती यातना देशील रे या वृद्ध जीवा, किती यातना देशील रे
या वृद्ध जीवा दादा लटकलेल्या माझ्या घरातल्या भिंतीवरच्या फोटो जवळ येऊन जा भिंतीवर लटकलेल्या माझ्या फोटो जवळ येऊन जा वाटलंच तुला कधी तर फक्त एकदा बाबा म्हणून जा आवडलंच तुला तर तुझ्या मेलेल्या बापाच्या फोटोचं शेवटचं दर्शन करून जा बाळा मला आपल्या घरी घेऊन जा बाळा मला आपल्या घरी घेऊन जा ही अवस्था होते त्या बापाची मग आपला जन्मदाता बाप आपण कधीतरी समजवून घेतला पाहिजे कारण बाप होणं सोपं नसतं जपावं लागतं त्याला सगळ्यांच्या भावनांना जपावं लागतं त्याला सगळ्यांच्या मनाला कुणाचा भाऊ म्हणून कुणाचा चुलता म्हणून तर कुणाचा मामा म्हणून कुणाचा बाप म्हणून बाप होऊन जगणं सोपं नसतं कीर्तनाला आलेल्या सगळ्या तरुण पोरांनी आणि पोरींनी एक गोष्ट ध्यानात ठेवा नाही काही करता आलं तरी चालेल पण आपल्या जन्मदात्याची मान गावात खाली होईल असं कधीच वागायचं नाही आपल्या जन्मदात्यासाठी एकदा आपल्या कडकडून टाळ्या वाजवल्या ज्यांना हात असतील त्यांनी हात वर करा जगाच्या मालकाचं भजन आपण करणार आहोत जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये जगाच्या मालकाचं भजन आपल्याला करायचंय एकदा महाराजांना जयघोष करू कीर्तनाला पूर्ण विराम देतो यानंतर हार घेऊन येणार आहेत त्याच्यानंतर कीर्तनात हार घातला का महाराज हारणार आहे त्याच्याबद्दल अजिबात काळजी करायची नाही लक्षपूर्वक ऐका आवाज पोहोचू दे आपल्या रायगडावर समाधिस्थ झालेल्या महाराजांना आवाज पोहोचू दे आपल्या वडू तोळापूरमध्ये समाधिस्थ झालेल्या छत्रपती संभाजी महाराजांना आवाज पोहोचू दे आपल्या ज्ञानोबाराय तुकोबारायांना करा सगळ्यांनी हातवर आणि एकदाच आवाज द्यायचा आहे क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की हर हर धर्म की सनातन धर्म की कीर्तन संपलेलं आहे का झालेली सेवा ज्ञानोबाराय तुकोबाराय शिवछत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराजांच्या चरणावर अर्पण करतो महाराजांची आरती होईल नंतर